खत टाकलं, पाणी दिलं, एवढे कष्ट केले, पण म्हणावं तसं पीक नाही. काय झाले काय कळना. काय उपयोग नाही बघ. एवढं खत टाकलं, पाणी दिलं शेताला, पण पीक काय म्हणावं तसं नाही. सुरेशराव, तुमचं म्हणजे कसं झालंय, पोटाला खायचं नाही आणि म्हणायचं फेरंदोली लावल्यावर मी देखना दिसला पाहिजे, असं नसतं. जमिनीला आपण वरून खत पाणी देतो, पण त्याच्या आरोग्याकडे आपण आजपर्यंत कधी लक्ष दिलेलं नाही. मग काय करायला पाहिजे? अरे बाबा, आपण आपल्या मातीची तपासणी केली पाहिजे, त्याला काय पाहिजे काय नको ते बघितलं पाहिजे. आता ते कसं करते? तंत्र दाखवतं. आपलं कसं आहे, शरीराचं म्हणलं की डॉक्टर आणि शेतीचं म्हणलं की कृषी खात्याच्या माणसाकडे गेल्याशिवाय विश्वास बसत नाही. चल आपण जाऊ कृषी खात्याकडे. हो या. नमस्ते मॅडम. नमस्कार. या बसा. मॅडम, हे आहेत आमच्या गावात शेतकरी सूर्याजी. यांना थोडं मातीचा नमुना घेणं, त्याचं महत्व, आरोग्य पत्रिकेचं महत्व हे थोडं पटवून सांगण्यासाठी मी तुमच्याकडे आणले. तुम्ही यांना मार्गदर्शन करावं. माती परीक्षणाचा मुद्दा घेऊन आज तुम्ही ऑफिसला आलात, हे खूप चांगलं केलं. माती परीक्षण ही काळाची गरज आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या शरीराची वेळोवेळी तपासणी करतो, त्याचप्रमाणे आपल्या मातीची देखील केली पाहिजे. त्यामुळे आपल्या मातीतील सूक्ष्म अन्नद्रव्य, मुख्य अन्नद्रव्य, सामूळ, सेंद्रिय कर्ब याची मात्रा कळते. त्या उपलब्ध मात्रेनुसार आपल्याला खतं देता येतात. उपलब्ध मात्रेनुसार खतं दिल्यामुळे उत्पादन खर्चात बचत होते व पीक उत्पादनही वाढते. त्यामुळे माती परीक्षण हे केलेच पाहिजे. धन्यवाद मॅडम, खूप छान माहिती दिली. आजच मी माझ्या शेताचा मातीचा नमुना तपासायला घेऊन जातो. पीक काढल्यानंतर किंवा पीक लावणीपूर्वी माती परीक्षण करावे. मातीचा नमुना घेताना भाताच्या कडेची, गुरांची जागा, झाडाखालची जागा व पाणीपाट असणारी जागा टाळावी. माती नमुना घेताना झिगझॅग पद्धतीने 4 ठिकाणचा नमुना घ्यावा. माती नमुना घेताना व्ही आकाराचा खड्डा 1 फुटापर्यंत घ्यावा. खड्डा घेताना लाकडी पट्टीचा वापर करावा. खड्डा घेतलेली माती काढून टाकावी व नंतर पट्टीच्या सहाय्याने परत माती खरडून 1 किलोचा नमुना घ्यावा. सर्व ठिकाणची माती गोळा करून एकत्र करावी. नंतर मातीचे 4 भाग करून समोरासमोरची माती घ्यावी. असा अर्धा किलोचा नमुना होईपर्यंत करावे. माती नमुना प्रयोगशाळेत देताना त्यावर शेतकऱ्याचे नाव, गाव, मोबाईल नंबर, सर्वे नंबर, मागील घेतलेले पीक व आता घेण्यात येणारे पीक याची माहिती द्यावी. नमस्कार साहेब. नमस्कार. माझा मातीचा नमुना. हो, तुमचाच माती नमुना जो तुम्ही दिला होता त्याचा अहवाल तयार झालेला आहे. तुम्हाला मी समजावून सांगतो. तुम्ही जो माझ्याकडे मातीचा नमुना दिला होता त्या अहवालानुसार तुमच्या शेतीतला सेंद्रिय कर्ब हा खूप कमी झालेला आहे. त्याबरोबरच जे बाकीचे अन्न घटक लागतात ते पण असंतुलित झालेले आहेत. आता तुम्हाला काय करावं लागेल यासाठी? जर तुम्हाला सेंद्रिय कर्ब वाढवायचं असेल, बाकीचे अन्न घटक तुम्हाला संतुलित करायचे असतील, तर तुम्हाला त्यासाठी हिरवळीची खतं, शेणखत आणि या अहवालामध्ये ज्या काही शिफारशी दिल्या त्यानुसार तुम्हाला खतं देणं गरजेचं आहे. अरे लक्षा भाऊ, तू म्हटलं ते खरंय. माती परीक्षण करून माती परीक्षणाच्या रिपोर्टनुसार खत औषधं टाकली. बघ ना, माझं पीक यावर्षी कसं जोमदार आले. म्हणून म्हणतो बाबा, शेतीला तंत्रज्ञानाची जोड गरजेची आहे. याच्या पुढे कृषी विभागाचा सल्ला घेऊनच शेती करायची. तुमच्या जमिनीची आरोग्य पत्रिका आजच काढा. जमिनीचं आरोग्य जपा, शेतीचं भविष्य उज्ज्वल बनवा. आरोग्यदायी जमीन म्हणजेच अन्न सुरक्षित भारत. आरोग्यपूर्ण जमीन, समृद्ध शेतकरी.